नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव परिसरात जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राची चाकूने वार करून हत्या केली। मृताचे नाव फारुक उर्फ सोनू अमीन शेख असे आहे, तर आरोपी त्याचा मित्र सुनील सारंगपुरे असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत फारुकला काही दिवसापूर्वी लकडगंज पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि सुमारे 1 महिन्यापूर्वी तो तुरुंगातून सुटला होता। फारुकला संशय आला की सुनीलनेच पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती दिली होती, ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले। या मुद्द्यावरून दोघांमध्ये सुमारे 1 आठवड्यापूर्वी वाद झाला होता। जरी त्यावेळी हे प्रकरण मिटले होते, पण काल रात्री फारुक भिलगाव परिसरात त्याच्या एका मित्राशी बोलत होता। त्याच वेळी सुनील तिथून गेला आणि फारुकला पाहताच त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला। वाद इतका वाढला की सुनीलने फारुकवर त्यांच्याकडे असलेल्या चाकूने अनेक वेळा सपासप वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। गुन्हा केल्यानंतर आरोपी सुनील घटनास्थळावरून पळून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फारुकला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पोलिसांनी आरोपी सुनील सारंगपुरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक करण्यासाठी पथके तयार केली आहे। मृत फारुक आणि आरोपी सुनील दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्वी ते चांगले मित्र होते असे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ आली आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।